हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाग्यश्रीला सत्य कळलंय की प्राजक्ता ही जाणून बुजून तिच्या लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहत नव्हती आणि मग चारूने कबूल केलं की तुझं लग्न मोडू नये म्हणून मीच प्राजक्ताला लग्नाच्या कोणत्याही विधीत सामील होऊ नको असं सांगितलं होतं. हे सगळं ऐकल्यावर भाग्याला खूप मोठा धक्का बसला आणि मग भाग्याने ठरवलंय की माझ्यासाठी लग्नाचा विषय संपला. आज नंतर माझ्यासाठी कोणतंही स्थळ आणू नका, मला कधीच लग्न करायचं नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसलाय. मग आता भाग्या संन्यास घेणार की प्राजक्ता तिला परत संसारात आणणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही चारूला मामी बोल मामी बोल असं म्हणत असते, परंतु आजी मात्र भाग्याचा विषय काढते की भाग्या कुठे गेली आहे काय माहीत. प्राजक्ता म्हणते, आजी तू टेन्शन घेऊ नको, मी शोधून आणते भाग्याला, ती माझं नक्की ऐकेल. असं म्हणून प्राजक्ता बाहेर जाऊ लागते तर आजी चिडून म्हणते, हो हो, तुझं नक्की ऐकेल ती. आजपर्यंत तिने तुझंच ऐकलंय म्हणून तर तिच्या आयुष्याचं वाटोळ झालंय. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. सगळेजण प्राजक्ताकडे पाहत असतात आणि प्राजक्ता दुःखी होऊन घराबाहेर निघून जाते. आजी चिडून म्हणते, या अवदसा प्राजक्तामुळेच हे सगळं घडलंय. आपल्या भाग्याचं लग्न मोडलंय. जर ही लग्नात आली नसती तर भाग्याचं लग्न मोडलंच नसतं. चारूला सुद्धा हे पटतं आणि मग वैद्यबुवा आजीला जाब विचारतात, सासूबाई तुम्ही केव्हापासून हे बोलताय की प्राजक्ताला आम्ही सांगितलं होतं लग्नात येऊ नको, तरी ती लग्नात आली. याचा अर्थ प्राजक्ताने जाणून बुजून स्वतःच्या पायावर ती बॅग पाडून घेतली आणि पायाला दुखापत केली, कारण तिला लग्नात यायचं नव्हतं. आजी आणि चारू चांगल्याच घाबरतात तर तृप्ती खुश होते. वैद्यबुवा म्हणतात, याचा अर्थ प्राजक्ताने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं केलंय. प्राजक्ताला कुणीतरी सांगितलं होतं की तू या लग्नात येऊ नको. मला हे कळलंच पाहिजे, तिला असं कुणी सांगितलं होतं. कुणाच्या सांगण्यावरून ती या लग्नाला आलेली नाहीये. हे ऐकून आजी आणि चारू खूप घाबरतात की आता वैद्यबुवांना सगळं सत्य सांगावं लागणार. आणि आजी खूप घाबरते. वैद्यबुवांना तोंड द्यायची तिची हिंमत नसते. ती तेथून पळून जाते. वैद्यबुवा चारूला म्हणतात, चारू तू तरी सत्य सांग, हे सगळं नेमकं काय आहे. चारूची सुद्धा काही बोलण्याची हिंमत नसते आणि चारूसुद्धा तेथून पळून जाते. वैद्यबुवांना कळतच नाही की नेमकं काय झालंय. प्राजक्ताला लग्नात येऊ नको असं कुणी सांगितलं होतं. हे सगळं कुणाचं कटकारस्थान होतं. आणि मग प्राजक्ताने तर घरात सांगितलं होतं की मी भाग्याला घेऊन येते, पण प्राजक्ता ही घराबाहेरच दुःखी होऊन उभी असते आणि तिला आठवतं, आजी आपल्याला काय काय म्हणाली, तुझ्यामुळेच तुझ्या सांगण्यामुळेच आमच्या भाग्याच्या आयुष्याचं वाटोळ झालंय असं ती बोलली. हे सगळं तिला आठवतं. प्राजक्ता खूप दुःखी होते. माझ्यामुळेच भाग्याचं लग्न मोडलंय असं तिला वाटतं. आणि तेवढ्यात आरव तेथे पोहोचतो. आरव गाडीतून खाली उतरतो. प्राजक्ता त्याच्याकडे आशेने पाहत असते की आरवने भाग्याला घरी आणलं की नाही. आरव गाडीचा दरवाजा उघडतो आणि भाग्या गाडीतून खाली उतरते. भाग्या आलीये हे पाहून प्राजक्ताला खूप आनंद होतो. प्राजक्ता ही कशीबशी फरशीहून खाली उतरते आणि भाग्या तिला पाहते. भाग्या रडू लागते. धावत पळत प्राजक्ताला घट्ट मिठी मारते. प्राजक्ताच्याही डोळ्यात पाणी असतं, भाग्याच्याही डोळ्यात पाणी असतं. आज भाग्याचं लग्न मोडलंय त्यामुळे भाग्या खूप दुःखी असते. प्राजक्ता तिला सावरते, तिचे डोळे पुसते. आरव या दोघींकडे पाहून स्माईल करत असतो. प्राजक्ता त्याला थँक्यू म्हणते. आरव तिला थम्सअप दाखवतो, गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो. मग प्राजक्ता ही भाग्याला घेऊन घरात जात असते, परंतु भाग्याची घरात जाण्याची हिंमतच होत नाही. ती घराबाहेरच थांबते आणि प्राजक्ताला सांगते, प्राजू आज मी या घराचा निरोप घेतला होता. मला असं वाटलं होतं मी जेव्हा या घरी परत येईल तेव्हा हे माझं घर नसेल तर माझं माहेर झालेलं असेल, पण मला या घरात परत यावं लागलं आणि हे माझं माहेर नाहीये, माझं लग्न मोडलंय. प्राजक्ताला वाईट वाटतं. भाग्या म्हणते, आता मी घरात गेल्यावर सगळ्यांना तोंड कसं दाखवू. सगळ्यांच्या नजरेत माझ्याबद्दल फक्त एकच भावना असेल की ही बिचारी आहे,
हिचं लग्न मोडलंय, हिचं लग्न होऊ शकत नाही. आणि प्राजक्ता, तुला खरं सांगते, जेव्हापासून मला कळायला लागलं ना, मी नेहमी हाच विचार करायचे, नाही आहे मी इतर मुलींसारखी सुंदर, पण इतर मुलींना कसं स्वतःच्या सौंदर्याचं खूप मोठेपणा असतो की मी सुंदर आहे, लोक त्यांचं कौतुक करतात, पण मी माझ्या दिसण्याचा कधीच नाही बाळगला की मी छान दिसत नाही, मी कुरूप दिसते, लोक मला नाव ठेवतात. या गोष्टीचा मी कधीच त्रास करून घेतला नाही. मी नेहमी असा विचार करायचे की सुंदर मुलींकडे त्यांचं सौंदर्य आहे, तर माझ्याकडे माझी पर्सनॅलिटी आहे आणि एखादा मुलगा माझ्या या पर्सनॅलिटीच्या प्रेमात पडेल आणि माझ्याशी लग्न करेल. आणि जो मुलगा माझ्या पर्सनॅलिटीच्या प्रेमात पडलाय असं मला वाटलं तो रोहन. तो तर त्याच्या आईने त्याला लालच दिली होती, त्यामुळे माझ्याशी लग्न करायला तयार होता. त्याला माहीत होतं की त्याची आई माझ्याकडून हुंडा घेणार आहे, त्यामुळे तो हे लग्न करायला तयार झाला होता, पैशाच्या हव्यासापोटी, माझ्यावरील प्रेमापोटी नाही. प्राजक्ता ही भाग्याला शांत करते. भाग्या शांत हो, जास्त विचार करू नको. भाग्या म्हणते, पण प्राजू आता मी काय करू, माझं लग्न मोडलंय, घरातील सगळे किती दुःखी असतील, माझ्यामुळे हे सगळं झालंय, मी स्वतःच्या हाताने लग्न मोडलं. पण जर आईबाबांनी मला आधीच सांगितलं असतं ना की रोहनच्या कुटुंबाला हुंडा हवाय, तर मी आधीच या लग्नाला नकार दिला असता, मी त्याच्याशी लग्न कधी केलंच नसतं आणि हे सगळं पुढील कधी झालंच नसतं. भाग्या ढसाढसा रडू लागते. प्राजक्ता तिला शांत करते, तिचे डोळे पुसते आणि म्हणते, भाग्या, जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाही आहे. उलट आज तू समाजापुढे एक आदर्श ठेवलाय. हुंडा देणं घेणं हा कायदेशीर गुन्हा आहे आणि आज तू तो गुन्हा होऊ दिला नाही. आणि खरंच तू जे बोललीस ते अगदी खरं होतं. आज त्यांना जे हवं होतं आज आपण ते दिलं असतं, पण पुढे जाऊन त्यांनी मागणी केली असती तर काय केलं असतं? त्यांनी तुझा छळ केला असता, सासुरवास केला असता, तर आपण काय केलं असतं? अशा लोकांबरोबर नातं जोडण्यापेक्षा ते तोडलेलंच बरं. आणि तू नको घाबरू, तू चल माझ्याबरोबर घरात. तुला कोणाशी बोलायचं नसेल तर नको बोलू. तुला कुणी समजवायला आलं, तुला ऐकून घ्यायचं असेल तर नको ऐकून घेऊ. तू निघून जा तेथून. मी सगळ्यांना तोंड देईल. मी सांगेल की माझ्या भाग्याला कोणाची सांगण्याची काही गरज नाहीये, तिचं तिला कळतं. आणि भाग्या, मी तुला नेहमी म्हणते ना, मी तुझी पाठ राखीन आहे, नेहमी तुझ्या पाठीशी उभी राहील. पण नाही, आज नंतर मी तुझ्या पाठीशी नाही उभी राहणार. तर आजपासून मी तुझ्या एक पाऊल पुढं राहणार. अख्ख्या जगाशी तुझ्यासाठी मी लढेल आणि कधीच तुला एकटं वाटू देणार नाही, कधीच तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. भाग्या खूप इमोशनल होते. प्राजक्ता तिला समजावून सांगते, भाग्या, आजपासून मी तुझ्या जोडीला आहे, तू काळजी करू नको. भाग्या आणि प्राजक्ता एकमेकींचा हात पकडतात आणि मग या दोघीही घरात येतात. घरात सगळे खूप टेन्शनमध्ये असतात की भाग्या नेमकी गेली तरी कोठे. आणि तेवढ्यात भाग्या आणि प्राजक्ता घरी येतात. भाग्याला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मग चारू भाग्याजवळ धावते आणि चक्क प्राजक्ताचा हात पकडून तिला दूर लोटून देते. मग आजीसुद्धा तिला झटकते आणि वैद्यबुवा, आजी, त्यानंतर चारू, कौस्तुभ, तृप्ती या सगळेजणं मिळून भाग्याला मिठी मारतात, जसं काय त्यांचं एक कुटुंब आहे आणि बिचारी प्राजक्ता त्यांच्यापासून दूरच उभी राहते. म्हणजे नेहमी प्राजू प्राजू करणारे वैद्यबुवासुद्धा मान खाली घालून या भाग्याला मिठी मारतात आणि हे आपलं कुटुंब आहे असं करतात. ती म्हातारी आजी तर उगचच, आता तिचा आणि यांच्या घरचा काय संबंध, तरीसुद्धा जशी कमी या घरचीचे असं आवानते आणि बिचारी प्राजक्ता दूरच उभी राहते. म्हणजे प्राजक्ताच्या पैशावरच हे सगळे मजा मारताय. प्राजक्ताच्या पैशावरच साखरपुडा झाला आणि आता बिचाऱ्या प्राजक्तालाच त्यांनी दूर लोटलंय. म्हणजे हुंडा देऊन लग्न केलेलं त्यांना चाललं असतं, पण अशा नालायक माणसांबरोबर लग्न मोडलं, त्याचा दोष ते बिचाऱ्या प्राजक्तालाच देत आहे. आणि त्यांची ही एकी पाहून आणि आपल्याला दूर केलंय हे पाहून प्राजक्ता खूप दुःखी होते. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि घरातील सगळेजण लग्नाच्या सामानाची आवरासावर करत असतात. मामी ही आवरासावर करत असते. प्राजक्ता म्हणते, मामी मी तुला मदत करू का? तर मामी तिच्याशी अबोला धरून असते आणि तेथून निघून जाते. प्राजक्ता मामी मामी असं म्हणून तिच्या मागे मागेच करते. आणि तेवढ्यात वैद्यबुवांना एक कॉल येतो. वैद्यबुवा फोन उचलतो तर समोरचा माणूस विचारतो, कोण वैद्यबुवा बोलताय का? वैद्यबुवा हो म्हणतात. हा माणूस म्हणतो, अहो मी तुमच्या मुलीच्या लग्नातला हॉलचा डेकोरेटर बोलतोय. अहो आमचे सगळे पैसे बाकी आहेत, तुम्ही पैसे कधी देणार आहात? वैद्यबुवा यांच्याकडे 1 रुपयासुद्धा नाही आहे. वैद्यबुवा म्हणतात, अहो मी तुमचे पैसे देणारच आहे माझ्या लक्षात. तर हा माणूस चिडून म्हणतो, अहो काय तुमच्या लक्षात,
पैसे द्यायचे असतात, लक्षात ठेवायचे नसतात. येथे डेकोरेटरचे, केटररचे, फुलवाल्याचे, मंडपवाल्यांचे सगळ्यांचे पैसे बाकी आहेत. कधी पैसे देणार ते सांगा. वैद्यभाऊ म्हणतात, अहो असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मुलीचं लग्न मोडलंय. तर हा माणूस चिडून म्हणतो, अहो तुमच्या मुलीचं लग्न मोडो नाही तर जोडो, आम्हाला काय फरक पडतो? आम्ही आमचं काम केलं ना. आम्ही डेकोरेशन केलं, जेवण बनवलं, फुलांची सजावट केली. आता लग्न मोडलं हा काय आमचा दोष आहे का? तुम्हाला आमचे पैसे द्यावेच लागतील. वैद्यबुवा म्हणतात, नका काळजी करू, मी तुमचे पैसे लवकरच देईल. फक्त मला थोडा वेळ द्या. सध्या मला माझ्या कुटुंबाबरोबर असणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणून वैद्यबुवा फोन कट करतात आणि वैद्यबुवा चारूला विचारतात, चारू भाग्या तर ठीक आहे ना? तर चारू काही बोलत नाही. चारूने वैद्यबुवांबरोबर सुद्धा अबोला धरलेला असतो, त्यामुळे ती गप्प बसते. आणि आजी सांगते, काय सांगू तुम्हाला जावई बापू, खूप टेन्शन आहे. बिचारी तिच्या रूममध्ये बसली आहे, कोणाशी नीट बोलत नाही आहे, कोणाला काही सांगत नाही आहे. मला तर कळतच नाही आहे तिला कसं समजून सांगायचं. मग वैद्यबुवा हे सामानाची आवरासावर करू लागतात. तेवढ्यात प्राजक्ता येते आणि म्हणते, मामा ते राहू दे, मी करते. आणि तृप्ती ही आजीचे पाय दाबत असते. तेवढ्यात कौस्तुभ येतो आणि म्हणतो, ए तृप्ती जेवायचं काय बघ ना, खूप भूक लागली आहे. तृप्तीला मोठा धक्काच बसतो. चारू तोंड वाकडं करते. आजी म्हणते, ए कौस्तुभ, तुझ्या बहिणीचं लग्न मोडलंय आणि तू जेवण मागतोय. अरे एक दिवस नाही जेवला तर काय भुकेने मरणार आहे का? आज जेवण बिवण काय मिळणार नाही. कौस्तुभच्या डोक्यात तर काय बटाटेच भरलेले आहेत, त्याला काडीची अक्कल नाही आहे. आणि तो पुन्हा एकदा तृप्तीला म्हणतो, ए तृप्ती जेवायचं काही बघ ना. तर तृप्ती म्हणते, कौस्तुभ तू मूर्ख आहे का रे? येथे मी सुद्धा दिवसभर लग्नात राबली आहे, इतका त्रास झाला आहे मला. आणि तुला सुद्धा आता मीच जेवण बनवून देऊ का? जेवण बिवण काय मिळणार नाही आहे, जा निघ तिकडे. कौस्तुभचा चांगलाच अपमान होतो. कौस्तुभ म्हणतो, ठीक आहे, मी बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करतो. म्हणजे कौस्तुभला काही लाज लज्जा शरम नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे. आणि आजी चिडून म्हणते, अरे कौस्तुभ काय बोलतोयस तू? बहिणीचं लग्न मोडलंय आणि तू बाहेरून जेवण ऑर्डर करणार आहे? तुझं वागणं आहे ना तुलाच पटतंय, मला काही कळतच नाही आहे. तृप्ती म्हणते, हो ना, पुरा मूर्खाचा बाजार आहे, अक्कलच नाही आहे याला. आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो आणि विचारतो, वैद्यबुवांचं घर हेच आहे का? वैद्यबुवा म्हणतात, हो हो हेच घर आहे. हा माणूस आतमध्ये येतो आणि म्हणतो, सुलक्षणा मॅडमने तुमच्या सगळ्यांसाठी जेवण पाठवलं आहे. आणि हा माणूस टेबलवर जेवण ठेवून तेथून निघून जातो. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तृप्ती म्हणते, अरे देवा, सुलक्षणा मॅडमने सगळ्यांसाठी जेवण पाठवलंय. कौस्तुभ खूप खुश होतो. प्राजक्ता म्हणते, खरंच सुलक्षणा मॅडमने आपल्या सगळ्यांचा विचार केला आहे. आज आपल्या घरी सगळे दुःखात असतील म्हणून त्यांनी आपला विचार करून सगळ्यांसाठी जेवण पाठवलं आहे. मामा मी त्यांना कॉल करून थँक्यू म्हणू का? मामा हो म्हणतो. आणि मग प्राजक्ता सुलक्षणाला कॉल करते आणि म्हणते, सुलक्षणा मॅम खूप खूप थँक्यू, तुम्ही आमच्या सगळ्यांचा विचार केला आणि आमच्यासाठी जेवण पाठवलं. तर सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे? मी तुला किती वेळेस सांगितलं आहे, तू आमच्या घरातलीच आहेस. मी तुला घरातील एक सदस्यच मानते. आणि आज तुझ्या घरामध्ये इतका मोठा प्रसंग घडला आहे तर मी तुझी काळजी नाही करणार तर कोण करणार? प्राजक्ता म्हणते, मॅम तुम्ही खरं बोलताय, पण तुम्ही ही जी आपुलकी दाखवताय ना त्याचं मला खूप कौतुक वाटतं. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तसं पाहायला गेलं तर तुमच्या घरातील परिस्थितीसुद्धा वेगळी नाही आहे. तुमच्या घरावर सुद्धा किती मोठं संकट आलं आहे तरीसुद्धा तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, स्वतःचं दुःख मागे ठेवताय. खरंच तुम्हाला कधीही काहीही गरज लागली ना तरी या प्राजक्ताला एक हाक मारा. ही प्राजक्ता नेहमी तुमच्या मदतीसाठी उभी राहील. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे. आणि ती फोन कट करते. प्राजक्ताला आनंद होतो आणि तेथे अंबिका उभी असते. अंबिकाला सुलक्षणा सांगते, पाहिलं का अंबिका, माझा एक नियम आहे, समोरच्याकडून आपलं काम करून घ्यायचं असेल ना तर त्याच्यावर एवढे उपकार करा की आपण त्याला त्याचा जीव जरी मागितला ना तरी तो जीव द्यायला तयार झाला पाहिजे. मी सुद्धा प्राजक्ताबरोबर तेच करतेय. प्राजक्तावर मी एवढे उपकार करणार की जेव्हा मी तिला आलोकशी लग्न करायला सांगेल तेव्हा तिला नकार नाही देता आला पाहिजे. पण अंबिकाला हे पटत नाही. सुलक्षणा विचारते, अंबिका तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? आजपर्यंत आपल्याला काहीच दिसत नव्हतं, आशेचा एक किरण नव्हता. आता प्राजक्ताच्या रूपात आपल्यासमोर आशेचा किरण आहे तर आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला नको का? आलोकला बरं करण्याचा हा एकमेव मार्ग आपल्याला माहिती आहे
आणि आपण तो मार्ग अवलंबायलाच पाहिजे. तर अंबिका ही सुलक्षणाला सांगते, जाऊबाई तुम्ही प्राजक्ताला आलोकच्या आयुष्यात आणण्यासाठी एवढे प्रयत्न करताय. उद्या एक वेळेस प्राजक्ता आलोकशी लग्न करायला होकार देईल, पण आलोकचं काय? आलोक याला प्राजक्ता आपल्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो आणि अंबिका तिला सत्य सांगते की आलोकला असं वाटतंय की त्याच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स फक्त प्राजक्तामुळे आहेत आणि त्यामुळेच तो या लग्नाला नकार देईल. प्राजक्ता त्याला आपल्या आयुष्यात नकोय. हे ऐकून सुलक्षणाला खूप टेन्शन येतं आणि इकडे आरव हा आलोकच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, सॉरी दादा, मला याला खरंच खूप उशीर झाला. आलोक आधीच चिडलेला असतो. आरव त्याला सांगतो, अरे काय सांगू, त्या प्राजक्ताच्या बहिणीच्या लग्नात खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मुलाकडील लोकांनी हुंडा मागितला, मग त्या भाग्यश्रीने लग्न मोडलं, ती लग्नातून निघून गेली, मी तिला शोधायला गेलो होतो. हे सगळं ऐकून आलोक खूप चिडतो आणि कॅरम फेकूनच देतो आणि आरववर चिडून म्हणतो, प्राजक्ता प्राजक्ता प्राजक्ता, सगळ्यांना त्या प्राजक्ताबद्दलच का बोलायचंय? अरे मला नाही तिचं नाव ऐकायचंय. तिचं नाव ऐकल्यावर मला त्रास होतो, तुम्हाला समजत का नाही? आरव खूप घाबरतो. आलोक म्हणतो, म्हणजे तुम्ही सगळे माझ्या मनाविरुद्ध ऐकता. जर तुला त्या भाग्यश्रीचं लग्न एवढं महत्त्वाचं होतं तर तू मला कमिटमेंट का दिली? तू मला का सांगितलं की आपण एकत्र कॅरम खेळूया? तू मला असं सांगितलं नसतं तर मी तुझी वाट पाहिली नसती, माझा वेळ वाया गेला नसता. आणि हे सगळं त्या प्राजक्तामुळे होतंय. तुम्ही सगळे माझ्या मनाविरुद्ध वागता आणि मग म्हणता आलोक असा का वागतो, आलोक का चिडचिड करतो, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. आलोकचा हा राग पाहून आरवला सुद्धा वाईट वाटतं आणि इकडे भाग्या तिच्या रूममध्ये मोबाईल वापरत बसलेली असते. तेवढ्यात प्राजक्ता तिच्यासाठी जेवण घेऊन येते आणि म्हणते, चल भाग्या जेवण करून घे. पण भाग्या जेवण करण्यास नकार देते आणि म्हणते, तू जा बरं, मला जेवण नाही करायचं आहे. मग प्राजक्ता तिला लगेच म्हणते, ठीक आहे नको करू, मला खूप भूक लागली आहे, मी जेवण करते. आणि प्राजक्ता तिच्या समोरच जेवण्याचं नाटक करते. भाग्याने तोंड फिरवलेलं असतं. प्राजक्ता पनीरची भाजी खात पण नाही आणि म्हणते, अरे वाह काय छान झाली आहे पनीरची भाजी, एक नंबर. आणि सुलक्षणा मॅमला कसं माहीत की तुला गुलाबजाम आवडतात? गुलाबजामसुद्धा पाठवलेत. तर भाग्या चिडून म्हणते, लग्नात आल्या होत्या ना त्या, लग्नात त्यांनी पाहिलं असेल, लग्नाच्या स्वीटमध्ये सुद्धा गुलाबजाम होते. प्राजक्ता सांगते, पण हे गुलाबजाम खूप छान दिसत आहे बरं, वाव काय छान गुलाबजाम आहे. भाग्याच्या तोंडाला पाणी सुटतं, पण आता एकदा नाही म्हटल्यावर तिला सुद्धा काही खाता येत नाही, त्यामुळे ती तशीच बसते. प्राजक्ताला हे कळतं. प्राजक्ता म्हणते, अरे ठसका लागला, मी ना पाणीच नाही आणलं, पाणी घेऊन येते. असं म्हणून प्राजक्ता पाणी घ्यायला जाते. नाटक करते ती तेथेच थांबलेली असते. प्राजक्ता गेली म्हणून भाग्या ही लगेच जेवणाचं ताट घेते आणि म्हणते, उगाचच त्या नालायक रोहनसाठी मी उपवास ठेवला आहे, त्याच्यासाठी कशाला उपवास करू? आणि मग प्राजक्ता तेथे नाही आहे, त्यामुळे भाग्या जेवणावर ताव मारते, मस्त जेवण करते. हे पाहून प्राजक्ताला खूप आनंद होतो की शेवटी भाग्या जेवण करतीये. आणि इकडे आरव हा आलोकला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, दादा खरंच सॉरी, मी एक हाक मारल्यावर दुसऱ्या देशात असलो तरी धावून येतो की नाही तुझ्यासाठी. अरे आज खरंच जेन्युइन प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला यायला उशीर झाला. ते प्राजक्ताच्या बहिणीच्या लग्नात आहे ना. पण प्राजक्ताचं नाव ऐकताच आलोक पुन्हा एकदा बिथरतो आणि म्हणतो, गेट आउट, गेट लॉस्ट, निघ इथून. असं म्हणून तो आलोकचा हात पकडून त्याला रूम बाहेर हाकलून देतो, दरवाजा लावून घेतो. आरवला कळतच नाही की आलोक दादाला शांत कसं करायचं. आणि इकडे भाग्याची पेटपूजा सुरू असते. तेवढ्यात प्राजक्ता तेथे येते आणि विचारते, कसं आहे? तर भाग्या म्हणते, मी चांगली आहे. प्राजक्ता हसू लागते, भाग्यासुद्धा हसते आणि मग या दोघी एकमेकींना भरवतात. प्राजक्ता म्हणते, भाग्या तू खा, तू खाल्लं ना तर मला बरं वाटतं, माझं पोट भरेल. आणि खरंच आज माझ्यामुळे तुझं लग्न मोडलंय तरीसुद्धा तू मला भरवतीये, तुझं मन खूप मोठं आहे. मी तुला खरं सांगते, मला कोणाचा तरी फोन आला होता, नाहीतर मी तुझ्या लग्नात कधीच आले नसते. हे ऐकून भाग्याला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते, काय झालं? तर भाग्य सांगते, आता नाही बोलणार, मी उद्या सगळ्यांसमोर बोलणार. प्राजक्ताला टेन्शन येतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
की भाग्या ही चारूला जाब विचारेल की प्राजक्ता माझ्या लग्नाच्या कोणत्याही फंक्शनमध्ये नव्हती, याचं कारण काय. तेव्हा चारू सत्य कबूल करेल की हो, मीच तिला सांगितलं होतं तुझ्या लग्नाच्या कोणत्याही फंक्शनमध्ये यायचं नाही, कारण जर तिला सगळ्यांनी पाहिलं असतं तर तुझ्याशी लग्न केलं नसतं. हे ऐकून भाग्या खूप दुःखी होईल आणि सगळ्यांना ठणकावून सांगेल, आजपासून माझ्यासाठी लग्नाचा विषय संपला. आजपासून मला कुणीही लग्नासाठी स्थळ आणू नका. मी आयुष्यभर लग्न करणार नाही, आयुष्यभर बिन लग्नाचीच राहील. हे ऐकून प्राजक्ता, वैद्यबुवा, चारू या सगळ्यांना जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.